हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. योगानंद. आपण आ वाचतो आणि ऐतेच आपल्या तोंडात जांभूळ पडते. आपण म्हणतो देवाची कृपा आहे. आपण त्याची अगदी योग्य अशी पूजा अर्चा उपासना करत आहोत, त्याचे हे फलित आहे. वास्तवात असे काहीही नसते. आपण सहजच जांभळाच्या झाडाखाली बसलेले असतो, सहज तोंड वर करून जांभई देतो आणि अगदी योगायोगाने त्याच वेळी जांभूळ झाडापासून अलग होऊन खाली येते, आपल्या तोंडात पडते. कावळा बसायला आणि काटकी मोडायला एक वेळ येते. याचा अर्थ कावळ्याने असे समजू नये की तो महाताकदवान आहे. बोलाफुलाची गाठ पडते, काम होते. यात कोणाचे काहीही श्रेय नसते. हा योगायोग असतो. हीच गोष्ट अनेक वेळेला घडत असते. यामुळे अनेक जण चकित होतात आणि त्यांच्यात श्रद्धा निर्माण होते. काही जण याचा गैरफायदा घेतात, परंतु वास्तवात हा विश्वनियम असतो. तो विश्वनियम म्हणजे लाओत्सेने नाव दिलेला ताओ आहे. जर आपण ताओला साथ दिली, विरोध केला नाही आणि त्याने जे जसे जीवन दिले आहे त्यासाठी जी जशी साधन सामुग्री दिलेली आहे त्याचा सहजच स्वीकार केला, त्याप्रमाणे आपले जीवन जगलो तर आपल्या जीवनात नित्यानंद, सदानंद, कैवल्यानंद निर्माण होईल. आपल्या जीवनात आनंदच आनंद असेल. आपण आनंदाचे झाड होऊन सर्वांना आपल्या आनंदाचा प्रसाद वाटू. आपण जेथे जाऊ तेथे आपण आनंदाचा मळा फुलवू. आपल्या जीवनात योग साध्य होईल. आपण आणि ताओ यांचा ताळमेळ जुळेल, मिलन होईल. तेथे एक अलौकिक संगीत निर्माण होईल. आपण योगानंद होऊ. परंतु जर आपण ताओचा स्वीकार सहजच केला नाही तर आपण सुखदुःखाच्या फेऱ्यात गुरफटून आपल्या जीवनाचा विचका होईल. ताओचा अस्वीकार याचा अर्थ नैसर्गिकपणे जसे जीवन मिळाले आहे त्यात समाधान नाही आणि त्यामुळे त्यापेक्षा काहीतरी निराळे हवे आहे. मग आपण ताओने दिलेल्यापेक्षा काहीतरी निराळे कमवायचा प्रयत्न करतो. आपण आपल्याला नैसर्गिकपणे मिळालेल्यापेक्षा काहीतरी स्वतःच्या शक्तीने, युक्तीने, कौशल्याने, बुद्धीने, कष्टाने अन्य मिळवण्यात यशस्वी झालो की आपण सुखी होतो. परंतु जर यात आपल्याला अपयश आले तर आपण दुःखी होतो किंवा मोठ्या नाराजीने, कष्टाने ताओने दिलेले स्वीकारले तरीही आपण दुःखी होतो. यात भोगाने भोग निर्माण होत जातात. यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की याला ताओची साथ नसते. आपण अनैसर्गिक जीवन जगत असतो, त्यामुळे अशा प्रकारे केलेला प्रयत्न फार काळ तग धरू शकत नाही. त्यामुळे सुखाचे दुःखात आणि दुःखाचे सुखात सतत रूपांतर होत राहते. आपले जीवन एक वैताग होते. यास्तव ताओला साथ द्यावी. पूर्णपणे नैसर्गिक जीवन जगावे. त्या योगे योगानंद मिळवावा. तेथेच मुक्ती असते. महानचे महात्म्य. लाओत्से या ओवीची सांगता करताना सांगतो की त्याला संज्ञा द्यायचीच झाल्यास मी त्याला महान असे म्हणेन. महान याचा अर्थ आहे अंतराळाच्याही पलीकडे पोहोचण्याची क्षमता. अंतराळाच्याही पलीकडे पोहोचण्याची क्षमता म्हणजे सर्व ब्रह्म व्यापून उरण्याची क्षमता. ब्रह्म व्यापून वर उरण्याची क्षमता म्हणजे योगधामी प्रस्थापित होणे. अतिशय मूलगामी अशी परमपुरुषोत्तमाची ओळख करून देणारे ही ओवी आहे. तसेच जेव्हा आपण महान असा शब्द वापरतो त्यावेळी त्याचा सत्य अर्थ उमजून घ्यावा, समजून घ्यावा आणि जरा जपूनच तो शब्द वापरावा. येथे भगवद्गीतेची आठवण होणे अपरिहार्य आहे. 15व्या अध्यायात 16, 17 आणि 18 या श्लोकात भगवंत श्री सांगतात की या विश्वात क्षर आणि अक्षर असे 2 प्रकारचे पुरुष आहेत. सर्व भूतमात्रांना क्षर आणि त्यांच्यातील गुप्तस्थानी असलेल्याला अक्षर असे म्हटले जाते. याहून उत्तम पुरुष निराळाच आहे. तो परमात्मा म्हणून ओळखला जातो. हा अविनाशी ईश्वर त्रैलोक्यामध्ये व्याप्त राहून भरण पोषण करतो.
येणेप्रमाणे मी क्षराच्या अतीत आहे आणि अक्षरात उत्तम आहे. अशा प्रकारे मी वेद आणि सर्व लोकात पुरुषोत्तम या नावाने प्रचलित आहे. महान म्हणजे भगवद्गीतेतील भगवंत श्रींचा उत्तम पुरुष लाओत्सेला अपेक्षित आहे. महान याचा अर्थ स्वतः लाओत्सेच या ओवीत विशद करत आहे. महान याचा अर्थ आहे अंतराळाच्याही पलीकडे पोहोचण्याची क्षमता असलेला. ताओ विश्वामध्ये असा परिपूर्ण व्यापलेला आहे. त्याला अंतराळातही मर्यादा नाही. तो अंतराळात सतत पुढे पुढे जातच राहतो, पसरतच राहतो. अंतराळाच्याही पलीकडे पोहोचण्याची क्षमता म्हणजे सर्व ब्रह्म व्यापून वर उरण्याची क्षमता. ताओला ब्रह्माचीही मर्यादा नाही. तो सर्व ब्रह्म व्यापून आहे इतका तो पसरत जातो. तो अनंत आहे, अमर्याद आहे, असीम आहे. तो सतत अव्याहत पसरतच चालला आहे. त्याला खीळ नाही. या विश्वातील तमाम वस्तू जगत स्वतःबरोबरच त्याच्या त्याच्या निर्माणासभोवती फेरे घेत आहे. या सतत फेरे घेत असलेल्या अशा विश्वासह ताओ ब्रह्मांडात सतत पसरत जात आहे. त्याला मर्यादा नाही. ब्रह्मांड किती आहे हा प्रश्नच चुकीचा आहे. ते आहे इतकेच आपण म्हणू शकतो. त्याचे मोजमाप नाही. ते सर्वस्व व्यापून वर उरले आहे. त्यामुळे हे विश्व त्यामध्ये पसरत जाऊ शकते. ते कोठे कसे जात आहे याचाही पत्ता नाही. ते अथांग जात आहे इतकेच आपण म्हणू शकतो. ते अनंताकडून अनंताकडे सतत जात आहे इतकेच आपण म्हणू शकतो. यास्तव भगवंत श्रींनी भगवद्गीतेत सांगितले की ते स्वतः सर्वोत्तम पुरुष असून क्षराच्या म्हणजे अशाश्वताच्या अतीत आणि अक्षरात म्हणजेच चैतन्यात सर्वोत्तम आहेत. परमचैतन्य ज्या प्रेरणेने चळवळ करत असते ती परमचेतना भगवंत श्री आहेत. हरि ओम.